MPSCचा भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय रद्द। पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत असल्याचं प्रकरण समोर आलं होतं। MPSCच्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। MPSCचा भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय आता रद्द करण्यात आलेला आहे। पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट समोर येतोय। भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचा गैरफायदा घेत असल्याचं प्रकरण पुढारी न्यूजनं समोर आणलं होतं। MPSCच्या लाखो उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे। पुढारी न्यूजनं या सगळ्या प्रकरणात होत असलेल्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता आणि त्यातून या संपूर्ण भरती प्रक्रियेवरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। पैशांचा वापर, लाखो मध्ये होत असणारी मागणी आणि या सगळ्या नेटवर्क आणि सर्कलमधील व्यक्तींचा समावेश, यामुळे प्रकरण गाजलं होतं। किरण टाचणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, पुढारी न्यूजच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय, नेमकं प्रकरण काय होतं, इम्पॅक्ट काय? खरं म्हणजे MPSCच्या माध्यमातून ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जातात त्याच्यामध्ये वर्ग क ची जी भरती प्रक्रिया होती त्यामध्ये असलेला ऑप्टिंग आउटचा जो पर्याय असतो त्या सगळ्या अनुषंगाने पुढारी न्यूजनं वार्तांकन केलेलं होतं। यामध्ये विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच पुराव्यानिशी या सगळ्या प्रकरणामध्ये जे ऑप्टिंग आउट साठी काळा बाजार कशा पद्धतीने होतो याचं हे संपूर्ण उदाहरण या निमित्तानं समोर आणलेलं होतं, ज्यामध्ये ऑडिओ क्लिप होती आणि काही व्हॉट्सअप चॅट देखील होते, ज्यामध्ये 8 लाख रुपयांची मागणी ऑप्टिंग आउट साठी कशा पद्धतीने करण्यात आलेली होती याचं हे संपूर्ण वार्तांकन होतं। प्रतीक्षा यादी नसल्यामुळे कशा पद्धतीने ऑप्टिंग आउटचा पर्याय डोळ्यासमोर ठेवून गरजू उमेदवारांकडनं कशा पद्धतीने पैसे उकळले जातील याच्यासाठीचा हा संपूर्ण खटाटोप होता। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून या सगळ्या दरम्यान जी आपण बातमी केलेली होती त्याची दखल कालच्या दिवशी घेण्यात आलेली होती। स्वतः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी आपल्या सोबत संवाद साधलेला होता आणि एकूणच हे जे संपूर्ण प्रकरण आहे याची तातडीने चौकशी करून लवकरात लवकर निर्णय घेऊ अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती। आणि महत्वाची बाब म्हणजे 24 तास उलटत नाही, तोच या सगळ्या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक प्रसिद्धी पत्रक काढलंय आणि ज्यामध्ये ऑप्टिंग आउट ही जी प्रक्रिया आहे ही रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये एक दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रसिद्धी पत्रकामध्ये ज्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे समूह वर्गाच्या संदर्भामध्ये म्हणजे सारख्याच पदाच्या संदर्भामध्ये जर अर्ज केला असेल किंवा त्या खालच्या पदाच्या संदर्भात अर्ज केला असेल तर त्यांना देखील विचारात घेतलं जाणार नाही, त्यांना ग्राह्य धरलं जाणार नाही अशा स्वरूपाचे एकूणच या सगळ्या दरम्यान संकेत देण्यात आलेले आहेत। पुढारी न्यूजनं या संपूर्ण MPSC प्रकरणामध्ये जे मुद्दे मांडलेले होते त्या मुद्द्यांच्या आधारावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं हे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेलं आहे आणि हा पुढारी न्यूजचा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। खर तर MPSC मधील अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती, यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या, मात्र ठोस पुरावे मिळत नसल्यामुळे कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नव्हती, कारवाई रखडली जात होती आणि त्या सगळ्या निमित्तानं पुढारी न्यूजनं केलेलं हे वृत्त अखेर पुराव्यानिशी सादर झालं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आयोगानं ठोस निर्णय घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आतापर्यंतच्या एकूण प्रक्रियेमधला सर्वात मोठा दिलासा म्हणता येईल। किरण, यातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ऑप्टिंग आउटच्या विषयाला तूर्त तरी आता रद्दबातल करण्यात आली आहे, पण त्याचा पर्याय काय आणि या सगळ्यातनं लाखो उमेदवारांना या घडीला मिळालेला दिलासा काय आहे, काय सांगशील? यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे ऑप्टिंग आउट या पर्यायाच्या व्यतिरिक्त प्रतीक्षा यादी असावी अशा स्वरूपाचं देखील अनेक MPSCच्या उमेदवारांचं मत आहे। यामध्ये या सगळ्या दरम्यान रद्दबातल करत असताना हा ऑप्टिंग आउटचा पर्याय त्याला दुसरा पर्याय म्हणून प्रतीक्षा यादी असणार आहे आणि पसंतीक्रम असणार आहे। आणि पसंतीक्रम देत असताना सुद्धा ज्या वर्ग क असेल किंवा वर्ग ब असेल त्या सगळ्या दरम्यान समवर्ग म्हणजे क वर्गाची परीक्षा देत असताना जर तो व्यक्ती आधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून क वर्गाच्याच पदावर जर नोकरी करत असेल तर त्याला त्यासारख्या किंवा निम्न पदाच्या संदर्भामध्ये पर्याय देता येणार नाहीये। त्यामुळे ही मोठी या सगळ्या निमित्तानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी प्रक्रिया आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहेत ते या सगळ्या काळा बाजारापासून वाचतील, त्यांचे पैसे नक्कीच
असतील आणि जी पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते ती या सगळ्या निमित्तानं सरळ होणार आहे. त्यामुळे पुढारी न्यूजच्या माध्यमातून नक्कीच. केलेलं हे वार्तांकन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरलाय.